सकाळची वेळ होती. सूर्य अजून पूर्ण वर आला नव्हता. पण गल्लीमध्ये चहा, धूर आणि लोकांच्या आवाजांनी हालचाल सुरू झाली होती. आदित्य खिडकीत उभा होता. समोरचं घर नेहमीसारखंच, पण आज त्याचं लक्ष घरावर नव्हतं. त्या घराच्या अंगणात उभी असलेल्या तीकडे होतं. अनया, ती त्याची शेजारीण होती. नुसती शेजारीण, पण आयुष्याच्या नकळत कुठेतरी खोलवर शिरलेली. ती ओल्या केसात कपडे वाळत टाकत होती. चेहऱ्यावर कोणताही मेकअप नव्हता, तरीही तिच्या डोळ्यात एक वेगळीच शांत चमक होती. आदित्यने पटकन नजर वळवली, कारण तो स्वतःलाच घाबरला होता. हे चुकीचं आहे, तो स्वतःशीच पुटपुटला. आदित्य वयाने 35चा, साधा, शांत, शहरात छोटी नोकरी करणारा, एकटा. आईवडील गावाला, आणि आयुष्यात फारसं काही घडत नव्हतं, जोपर्यंत ती शेजारी आली नव्हती. अनया इथे 2 वर्षापूर्वी राहायला आली होती. ती विवाहित होती. तिचा नवरा रोहन आठवड्यातून फक्त 2 दिवस घरी यायचा. उरलेले दिवस तो दुसऱ्या शहरात कामासाठी असायचा. सुरुवातीला ओळख नव्हती, फक्त नमस्कार, कसं चाललंय? मग हळूहळू बोलणं वाढलं. पाणी आलं, नाहीतर एकमेकांच्या बादली. लाईट गेली की जिन्यात भेट, कधी भाजी, कधी मीठ, सगळं अगदी साधं. पण भावना कधी साध्या राहत नाहीत. एक दिवस मुसळधार पाऊस पडत होता. अनया जिन्यात अडकली होती. लाईट गेली होती. आदित्य खाली येत होता, तेव्हा ती दिसली. घाबरू नका, मी आहे, तो नकळत म्हणाला. त्याने वाकून मोबाईलचा टार्च लावला. त्या क्षणी तिचे डोळे थरथरत होते. धन्यवाद. तो शब्द नव्हता, तो विश्वास होता. त्या दिवसानंतर काहीतरी बदललं. ती त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागली. तो तिचं ऐकू लागला. रोहनबद्दल, तिच्या सततच्या अनुपस्थितीबद्दल, एकटेपणाबद्दल. आदित्य ऐकत होता, पण आत कुठेतरी त्याचं मन चुकीच्या दिशेने जात होतं. रात्री उशिरा बाल्कनीत उभी असलेल्या अनया आणि समोरच्या बाल्कनीत आदित्य. कोणीच काही बोलत नव्हतं, पण दोघांनाही माहीत होतं, हा शांतपणा बोलण्यापेक्षा जास्त काही सांगत होता. एक दिवस अनया म्हणाली, आदित्य, कधीकधी वाटतं मी लग्नात असूनही एकटी आहे. हा वाक्य बाण त्याच्या छातीत रुतला. तो काहीच बोलला नाही, कारण उत्तर दिलं असतं तर सीमा ओलांडली गेली असती. आदित्य रोज स्वतःशी लढत होता. ती शेजारीण आहे, ती कोणाची तरी पत्नी आहे, हे फक्त आकर्षण आहे. पण हृदय काही ऐकत नव्हतं. अनयालाही जाणवत होतं. ती मुद्दाम कमी बोलायचा प्रयत्न करायची, पण नजरा त्या थांबत नव्हत्या. त्या दिवशी रोहन येणार नव्हता. अनया आजारी होती. ताप होता. आदित्यने दार ठोठावलं. काही मदत लागेल का? ती थोडी थांबली. मग दार उघडलं. त्या क्षणी दोघांनाही कळलं, आज काहीतरी बदलू शकतं. पण काय? प्रेम, चूक, की फक्त एक शब्द, शांत संवाद? शेजारीण आणि वाढत चाललेली ओढ. दार उघडताच आदित्य थोडा गोंधळला. अनयाचा चेहरा फिकट पडलेला होता. कपाळावर तापांची रेषा, डोळ्यात थकवा. येत जा, ती हळूहळू आवाजात म्हणाली. घरात शिरताच त्याला वेगळीच शांतता जाणवली. हे घर पूर्वीही पाहिलं होतं, पण आज ते एकटेपणाने भरलेलं वाटत होतं. औषध घेतलीस का? आदित्यने विचारलं. घेतली, पण बरं वाटत नाही, ती सोफ्यावर बसत म्हणाली. तो पाण्याचा ग्लास घेऊन आला. ती घेताना क्षणभर त्याचे हात स्पर्शले. तो तो स्पर्श फार छोटा होता, पण दोघांच्याही मनात वादळ उभं करून गेला. रोहनला फोन केलास का? आदित्यने मुद्दाम विचारलं. अनया क्षणभर गप्प राहिली. तो मीटिंगमध्ये आहे, उचलणार नाही. त्या वाक्यात तक्रार नव्हती, पण वेदना होत्या. आदित्यला अपराधी वाटलं, कारण तो ज्या जागी बसला होता ती जागा खरं तर रोहनची होती. पाऊस पुन्हा सुरू झाला. खिडकी बाहेर पाण्याचे थेंब पडत होते. आदित्य, अनया हळूच म्हणाली, कधी कधी वाटतं मी चुकून लग्न केलं. तो दचकला. असं बोलू नकोस. तो पटकन म्हणाला, मग काय बोलू? तिचा आवाज थरथरला. माझं एकटेपण कुणाला तरी सांगायचं असतं, आणि आणि तेव्हा तूच समोर असतोस. हे ऐकून आदित्यचं हृदय जोराजोरात धडधडलं. अनया, आपण जास्त जवळ जातोय, तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला. ती हसली, पण ते हसू वेदनेचं होतं. जवळ, की फक्त प्रामाणिक? तो उत्तर देऊ शकला नाही. त्या रात्री तो लवकर निघून गेला, पण घरी जाऊनही त्याचं मन तिथंच अडकलं होतं. अनया बरी झाली,
दोघं पुन्हा नॉर्मल व्हायचा प्रयत्न करू लागले. फक्त नमस्कार, फक्त औपचारिकपणा बोलणं. पण आता ते खोटं नॉर्मल होतं. एक दिवस जिन्यात भेट झाली. अनया खाली मान घालून चालली होती. "तू टाळतोस का मला?" आदित्यने विचारलं. ती थांबली. "हो," ती सरळ म्हणाली, "कारण मला घाबरायला होतं." स्वतःपासून. त्या आठवड्यात रोहन जास्त दिवस घरी होता. तो बदल जाणवत होता. अनया शांत होती आणि आदित्य जास्तच सावध. एक संध्याकाळी रोहन आदित्यला भेटला. "तुम्ही माझ्या बायकोशी खूप बोलता वाटतं." तो हसत म्हणाला, पण डोळे हसत नव्हते. "शेजारी आहोत, एवढंच," आदित्यने उत्तर दिलं. पण त्या क्षणी त्याला कळलं, ही गोष्ट इथे थांबणार नाही. त्या रात्री अनया बाल्कनीत उभी होती. आदित्य समोरच्या बाल्कनीत. दोघेही शांत. शेवटी अनयाने विचारलं, "आपण जर वेगळ्या आयुष्यात भेटलो असतो तर?" आदित्यने डोळे मिटले. "मग कदाचित चुकीचं वाटलं नसतं." तो म्हणाला. त्या वाक्यात दोघांमध्ये एक अदृश्य रेषा ओढली गेली. शेजारीण आणि संशयाची सावली. रोहन आता बदललेला होता. तो आधीसारखा नव्हता. हसरा तर नव्हताच. घरात असतानाही त्याचं लक्ष सतत अनयावर असायचं. ती कुणाशी बोलते, फोन का पटकन ठेवते, बाल्कनीत उभी असताना समोर कोणाकडे पाहते. अनयाला हे जाणवत होतं, पण ती काही बोलत नव्हती. कारण अपराध केलेला नसतानाही मनात अपराधभाव तयार झाला होता. एका रात्री जेवण झाल्यावर रोहन म्हणाला, "तू आदित्यशी काय बोलते?" अनया गोंधळली. "काय म्हणजे? शेजारी आहोत." "साधं बोलणं." "साधं बोलणं? इतकं गंभीर कधीपासून झालं?" रोहनचा आवाज थंड होता. ती शांत राहिली. तोच तिच्यासाठी मोठा दोष ठरला. दुसरीकडे आदित्यची अवस्था वेगळीच होती. तो मुद्दाम लवकर घराबाहेर पडायचा, उशिरा यायचा, अनयाला टाळायचा. पण मन मात्र ऐकत नव्हतं. एक दिवस ऑफिसमधून परत येताना त्याला अनया जिन्यात बसलेली दिसली. डोळे लाल झालेले. "काय झालं?" त्याने नकळत विचारलं. ती काहीच बोलली नाही. फक्त एवढंच म्हणाली, "कधीकधी चूप राहणं जास्त कठीण असतं." त्या दिवशी रोहन बाहेरगावी गेला होता. अनया एकटी होती. रात्री लाईट गेली. अंधार, शांतता. दारावर हलकी टकटक. आदित्य उभा होता. "तुला भीती वाटत असेल म्हणून आलो," तो म्हणाला. ती दार उघडून बाजूला झाली. घरात एक विचित्र ताण पसरला. ते दोघं समोरासमोर बसले. कोणीच काही बोलत नव्हतं. अचानक अनया रडायला लागली. "मी चुकीची आहे का?" ती म्हणाली. "मी काही केलं नाही, पण तरी मी दोषी वाटते." आदित्यने नकळत तिच्या खांद्यावर हात ठेवला. तो हात आधारासाठी होता, पण तो क्षण धोकादायक होता. ती थोडी जवळ आली. क्षणभर वेळ थांबली. आदित्य लगेच मागे झाला. "नको, हे इथेच थांबायला हवं," तो ठामपणे म्हणाला. अनया थक्क होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. पण त्या क्षणी कोणीतरी जिन्यातून वर येत होतं. शेजारची आजी. तिने अंधारात दोघांना पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी गल्लीमध्ये कुजबूज सुरू झाली. "काहीतरी चाललंय." बायको असून दुसऱ्याशी. शब्द वेदनादायक होते, पण ते पसरत गेले. रोहन परत आला. त्याच्या कानावर हे सगळं गेलं होतं. तो आदित्यकडे गेला. दार ठोठावलं. "माझ्या बायकोपासून लांब राहा," तो थरथरत्या आवाजात म्हणाला. तुम्ही चुकीचा अर्थ काढताय." आदित्य म्हणाला. "समाज चुकीचा अर्थ काढतो आणि तोच शेवटी खरं ठरतो," रोहन म्हणाला आणि निघून गेला. त्या रात्री अनया खूप वेळ रडत होती. तिला कळलं, काहीच न करता देखील आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आदित्य छताकडे पाहत होता. त्याला कळलं, कधीकधी प्रेम न करण्याचाही त्याग करावा लागतो. शेजारीण आणि कठीण निर्णय. सकाळ झाली होती, पण अनयाच्या डोळ्यात रात्रच अडकून राहिली होती. ती आरशासमोर उभी होती. समोर दिसणारा चेहरा तिला ओळखीचा वाटत नव्हता. ही तीच अनया होती का, जिला कधी वाटलंच नव्हतं की न बोललेलं नातंही एवढं त्रासदायक ठरेल? ती शांतपणे हॉलमध्ये आली. "रोहन, आपल्याला बोलायचं आहे," ती म्हणाली. रोहन वर्तमानपत्र बाजूला ठेवून बसला. तो तयार नव्हता, पण पळणारही नव्हता. "मी काहीही चुकीचं केलं नाही," अनया सरळ म्हणाली. "पण हो,
मी एकटी होते आणि कोणीतरी मला ऐकलं. रोहन शांतपणे ऐकत होता. हेच त्याला धडकी भरवत होतं. आदित्य, तो विचारतो. अनयाने मान हलवली. पण मी सीमारेषा ओलांडली नाही, ती ठामपणे म्हणाली. कारण मला माझं लग्न मोडायचं नाही, पण मला स्वतःला हरवायचंही नाही. खूप वेळ शांतता होती. मग रोहन म्हणाला, माझी चूक होती अनया. अनया चकित झाली. मी तुला गृहीत धरलं. तो म्हणाला, तू समजून घेशील असं वाटत होतं, पण मी विसरलो की तू माणूस आहेस. त्याच्या आवाजातही पश्चाताप होता, पण भीतीही होती तिला गमावण्याची. दुसऱ्या दिवशी आदित्यने घरमालकाला फोन केला. मी घर सोडतोय, तो म्हणाला. कारण त्याला कळलं होतं, काही नाती जपायची असतात आणि काही भावना सोडायच्या. घर रिकामं करताना त्याने शेवटची नजर त्या बाल्कनीकडे टाकली, जिथे न बोललेलं प्रेम उभं राहायचं. अनया जिन्यात उभी होती. आदित्य बॅग घेऊन खाली उतरत होता. जातोयस? ती विचारते. हो, तो हसून म्हणाला. काही कथा पूर्ण व्हायला वेगळे शेवट लागतात. ती काही बोलली नाही, फक्त एवढंच म्हणाली, तू मला माणूस म्हणून पाहिलंस, त्याबद्दल धन्यवाद. आणि तू मला योग्य वेळी थांबायला शिकवलंस, तो म्हणाला. दोघं वेगवेगळ्या दिशेने वळले. काही महिने गेले. रोहन बदलला. तो जास्त वेळ घरी राहू लागला, अनयाशी बोलू लागला. पण काही जखमा फक्त शांत होतात, पूर्ण भरत नाहीत. आदित्य दुसऱ्या भागात राहायला गेला. नवीन घर, नवीन रुटीन. पण काही संध्याकाळी तो अजूनही बाल्कनीत उभा राहायचा. शेजारीन पण आयुष्यभर राहिलेली आठवण. 5 वर्षे निघून गेली होती. वेळ सगळं बदलते असं म्हणतात, पण काही गोष्टी फक्त आत खोल उधळून बसतात. आदित्य आता शहराच्या दुसऱ्या टोकाला राहत होता. नोकरी बदलली होती. आयुष्य थोडं स्थिर झालं होतं. लग्न नाही. कारण प्रत्येक वेळी जवळीक आली की त्याच्या मनात एकच विचार यायचा, सीमा ओलांडली तर सगळंच हरवू शकतं. एका रविवारी सकाळी तो पुस्तकाच्या दुकानात उभा होता, हातात एक कादंबरी. तेवढ्यात मागून आवाज आला. आदित्य? तो थबकला. तोच आवाज, पण थोडा बदललेला. तो वळला. अनया? ती समोर उभी होती. पूर्वीसारखीच शांत, डोळ्यात मात्र आता स्थैर्य होतं. क्षणभर दोघेही गप्प. कशी आहेस? तो विचारतो. ठीक आहे, ती हसून म्हणाली. आयुष्य पुढे गेलं. दोघे बाजूच्या कॅफेत बसले. रोहन, आदित्यने विचारलं. आम्ही वेगळे झालो, अनया शांतपणे म्हणाली. काही वर्षापूर्वीच. कोणतीही भांडण नाही, फक्त प्रामाणिकपणा. उशिरा आला. आदित्यच्या मनात एक क्षण चमकून गेला. जर तो थांबला नसता तर. पण तो विचार लगेच वेरला. तू का कधी लग्न केलं नाहीस? अनयाने विचारलं. तो हसला. कारण काही माणसं आयुष्यात येतात आणि शिकवून जातात की प्रेम म्हणजे सगळं मिळवणं नाही, तर थांबणं असतं. अनयाचे डोळे पाणावले. आपण चूक केली का? ती हळू आवाजात विचारते. आदित्यने खिडकीबाहेर पाहिलं. नाही, तो म्हणाला. आपण योग्य वेळी थांबलो, म्हणूनच आज एकमेकांच्या डोळ्यात पाहू शकतो. काही क्षण शांतता. मग अनया उठली. मला जायचं आहे, ती म्हणाली. हो, तो म्हणाला. जाताना ती थांबली. आदित्य, काही नाती आयुष्यभर सोबत राहत नाहीत, पण आयुष्य कसं जगायचं ते शिकवतात. तो काहीच बोलला नाही, फक्त मान हलवली. ती निघून गेली. आदित्य पुन्हा बाल्कनीत उभा होता. पण ही बाल्कनी वेगळीच होती. आज त्याला वेदना नव्हती, फक्त एक शांत समाधान होतं. कधीकधी प्रेम जिंकण्यात नाही तर वाचवण्यात असतं. कथा समाप्त.